गजाननं भूतगणादिसेवितं कपित्वजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। ॐ पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रन्थितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैता अमृतवर्षिणी भगवतीमष्टाध्यायिनी मम्बत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रे कपाणाय ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनाः पार्थो वत्स सुधीर्भुक्ता दुग्धं गीतामृतमहतं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री ब्रह्मजयंती गोंदले गुरु महाराज की जय। आहे कुठून चालू करायचंय मॅडम? 100 ताई. सुचिता ताई 100 100 का? हा, ओवी क्रमांक 100 आणि श्लोक हा यदक्षरं 11वा. हा यदाक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्तद्वितरागाः यच्छिन्नतो ब्रह्मचर्य चरित तत्ते पदं संग्रहे प्रवक्षे। सकळा जाणणे या जेलानी हे जाणीवेचे जे खाणी तया ज्ञानी याचे आईनी जया ते अक्षर म्हणते। दोन श्लोक घेतला अर्थ ते दोन्ही म्हणते 11 श्लोक जे अविनाशी आहे असे वेदवक्ते सांगतात। संसाराच्या इच्छेपासून रंगसुख झालेले विरक्त ज्यामध्ये प्रवेश करतात व जे जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरण करतात ते ब्रह्म नामक पद मी तुला संक्षेपाने सांगतो असे श्रीकृष्ण म्हणतात। जे ज्ञान संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे, ज्या ज्ञानाची जे केवळ खानच आहे, त्या ब्रह्मज्ञानाच्या बुद्धीने त्यास ब्रह्मस्वरूप वास अविनाशी असे म्हणतात। चंडवाते न मोडे ते गगनची की पुढे वाचोनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैसे। त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळे त्यांच्याकडून जे मोजले गेले ते अक्षर होय। नंतर वृत्ती ज्ञानाला जे विषय होत नाही तर उलट वृत्ती ज्ञानाचे इथे लय पावते त्याला सहजच अक्षर असे म्हणतात। देवी जाणनिया जे अकडिले ते जाणवले पणेची उमानले मगने नवेचे तया ते म्हणितले अक्षर सहजे। म्हणून वेद जाणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात आणि जे परमात्मा स्वरूप प्रकृती पलीकडचे आहे म्हणून वेद विद नर म्हणती ते अक्षर जे प्रकृतीशी परमात्मा रूप आणि जे विषयाच्या विषयवत त्याग करून व सर्व इंद्रियांना शुद्ध करून देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहेत ते या परी विरक्त दयाची निरंतर वाट पाहत निष्कामाची अभिप्रेत सर्वदाजी। याप्रमाणे जे विरक्त पुरुष आहेत ते ज्या ब्रह्माची नेहमी वाट पाहत असतात आणि जे निष्काम पुरुषांना अखंड अत्यंत प्रिय आहेत। जयाचे आवडी न गणती ब्रह्मचार्याची सांगडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करीती।
ज्याच्या प्रेमाने ते ब्रह्मचर्यासारखे कठीण गोष्टीत जुमानीत नाहीत आणि इंद्रियावर कठोर होऊन त्यांना दिन करतात. ऐसे जे वेद पद दुर्लभ आणि आघाद दयाची या थोडेची वेद बुचकळले ठेले. असे हे कठीण, जे मिळाव्यास कठीण व जाणण्यास कठीण व ज्या अलीकडच्या काठाशीच वेद गटकळ्या खात राहिलेले आहेत. वेदाशी जे अगम्य आहे ते पुरुष होती, जे जे या परी लया जाती तरी पार्था त्याची स्थिती एक वेळ सांगू. ते परब्रह्म जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात ते होतात. तर अर्जुना, हाच प्रकार तुला आणखी एक वेळ सांगतो. ते अर्जुने म्हणितले, स्वामी हेच म्हणावा होतो पामी, तव सहजी कृपा केली तुम्ही, तरी ओली जे काजी सांगेन ऐक. वेळ सुटली का? त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, महाराज, मी हेच विचारण्याचा बेतात होतो. इतक्यात तुम्ही सहज कृपा केली, तर महाराज आता सांगावे. परी बोलावे ते अति सोपे, ते म्हणतील त्रिभुवन दीपे, तुझ काय नेनो साक्षेपे सांगेन ऐक. परंतु जे सांगेल ते अतिशय सोपे करून जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा. त्या प्रसंगी त्रैलोक्याचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही तुझे मनोगत ओळखीत नाहीत काय? तुला ते थोडक्यात सांगतो ऐक. तरी म्हणा या बाहेरील कडे, या वयाची सावया वसे बोडे, हे हृदयाच्या डोही पुढे तैसे केजे. तर या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे ती सहज नाहीशी करून ते हृदयाच्या डोहात बुडेल असे करावे. सर्वद्वाराणि संयम्य मनोवृद्धी निवृद्धच, मूर्ध्याध्यायात्मनः प्राण आशितो योग धारणम. सर्व इंद्रियाचे नियमन करून हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून आणि आपला प्राणवायू मस्तकामध्ये ठेवून योगाचरणामध्ये स्थित होऊन परी हे तरी सगळे, जरी संयमाची अखंडे सर्वद्वारे कवाडे कळसासती. परंतु हे सर्व इंद्रियाच्या दारात नेहमी निग्रहाची कवाडे लावली तरच हे घडेल. तरी सहजे मन कोंडले हृदयीची असेल उगवले, जैसे करचरणी मोडले परिवरून सांडली. मग त्याप्रमाणे हात पाय मोडलेला मनुष्य घर सोडत नाही, ज्याप्रमाणे मग स्वभावातच कोंडलेले मन अंतःकरणास स्वस्थ राहील. तैसे चित्त झाले या पांडवा, प्राणाचा प्राणूची करावा, मग अनुपंथे जाणावा मुद्दावरी. अर्जुना, तसे चित्तशील झाले असता मग प्राणवायूचा ओंकार करून प्राणाने ओंकाराचे चिंतन केले असता प्राण प्रणव रूप होतो. त्यास मग सुषमा नाडीच्या भागातील मूर्ध आकाशापर्यंत आणावा. जेथ आकाशी मिळले जमिळे, तैसा धरावा धारणावळे, तव मात्रात्रे मावळे अर्धबिंबी. तेथे मूर्धाग्नाकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धव स्थितीत धारणेच्या जोरावर धरून ठेवावा. जेथपर्यंत आकार उकार व मकार या 3 मात्रा अर्धमात्रा रूप उकार बिंदू मध्ये नाहीशा झाल्या नाहीत, तो वरी तो समीरू निराळी की जे स्थिरू, मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची विलसे. तोपर्यंत तो प्राणवायू मूर्धा आकाशात निश्चल करावा. मग अर्धबिंबात अर्धमात्रा ते ऐक्य झाले असता ओंकार अर्धमात्रामध्ये जसा शोभून लयास पावतो तसा तो प्राण मूर्धा आकाशात
शोभतो व लयास पावतो. ओम इत्याक्षरम ब्रह्म व्यवहारन मामुनुस्मरम यः प्रयाति त्यजन देहम स याति परमां गतिम्. ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करत असता व माझे स्मरण करत असता जो देहाचा त्याग करून जातो तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला पावतो. तैसे ओम हे स्मरोसरे आणि तेथेची प्राणोपुरे मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे. तेव्हा ओम हे स्मरण्याचे संपून तेथेच प्राणवायू संपतो. मग ओंकार स्मरणाचे राहिले तर की जे पूर्ण परब्रह्म तेच काय ते राहते. म्हणून प्रणवे का नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत साता. म्हणून प्रणव हे एक ज्याचे नाम आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे ते माझे मुख्य स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करीत असताना या परी तेजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते दया पावनया परोते आणि पावने नाही. जो अशा स्थितीतच देहाचा त्याग करतो तो ज्या ब्रह्मप्राप्ती पलीकडे दुसरे काही एक गोष्ट साध्य करायची नाही त्या माझ्या स्वरूपाला निश्चयाने पावतो. अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हन ऐसे जाय नाहे स्मरण मग होय कासयावरी अंती. जेथे येथे येथे अर्जुना कदाचित जर तुझ्या मनात असे वाटेल की अंतकाली हे स्मरण करावे ते खरे, परंतु मग अंतकाली हे स्मरण कशाने होणार. कारण इंद्रिया अनुघडू पडिल्या जीवितांचे सुख बुडालिया आतू बाहेर उघडलिया मृत्यू चिन्हे. कारण इंद्रिये आपापली कामे करण्यास असमर्थ झाल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसे होऊन आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर ते वेळी बैसावीची कवणे मग कवन विरोधी करणे ते ते काय जेणे अंत करणे प्रणव स्मरावा. त्यावेळेस योग साधनेस कोणी बसावे व इंद्रियाचा निग्रह कोणी करावा आणि कोणत्या अंतकरणाने ओंकारचे स्मरण करावे. तरी आगा ऐशिया ध्वनी जने धारा देशी हो म्हणे पय नित्य सेविला मी निदानी सेवको होय. तर बाबा अशा शंकेला कदाचित तू मनात जागा देशील तर अशी शंका मनात आणू नकोस. कारण माझी जे नेहमी सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाली मी त्यांचा सेवक होतो. चेता सततम यो मां स्मरन्ति नित्यशः तस्याहं सुलभार्थ नित्युक्तस्य योगिनः. मामे मुत्ते मुप्पेत पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानां संसिद्धिं परमां गताः. पार्था जो सतत अनन्य चित्त होऊन नित्य माझे स्मरण करतो त्या माझ्याशी निरंतर एकवटलेल्या योग्याला मी सुलभच आहे. श्रेष्ठ स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्याला मजप्रत आल्यानंतर दुःखाचे आगार असलेला व नश्वर असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. जे विषयाची तिरांगळी देऊन प्रवृत्तीवरी दगड वाहून माते हृदय सुनी भोगीताती. जे विषयांना तिलांजली देऊन प्रवृत्तीला बेडी घालून म्हणजे निर्धून मला अंतःकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात. परी भोगत्या नारा रुनुका
भेटणे नाही शुद्राधिका, तेथे चतुराधिका कवन पाडू. परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी त्याचे समाधान होत नसल्यामुळे भूक व तहान इत्यादीचा त्यास पत्ता नसतो. तेथे डोळे इत्यादिकाची काय किंमत आहे. ऐसे निरंतर एकवटले, जे अंतकमी मजशी लिगडले, मीच होनी अटले उपाश्यती, मीच होनी अटले उपाश्यती. अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एक रूप होऊन अंतःकरणाने मला चिकटलेले ते तद्रूप होऊन माझीच भक्ती करतात. तया देहा वसने जय पावे, ते ती माते स्मरावे, मग म्या जरी पावावे तरी पाशती ते कासयाशी. ज्या वेळेला त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो त्या वेळेला त्यांनी माझी आठवण करावी, आणि मग जर मी त्यांच्याकडे जावे तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली. पैरंकू एक अडलेपणे, काकुळती अंती धावा ग धावा म्हणे, तरी तयाच्या ग्लानी धावणे काय न घडे मज. जर कोणी एखादा दिन आडल्यामुळे मरण समयी काकुळतेने मला देवा धावा हो धावा असे म्हणाला तर त्याच्या संकट समयी मी धावत नाही का. आणि भक्तही त्याची दशा, तरी भक्तीचा सोसू कायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखा नावा. आणि भक्ताचीही जर तीच अवस्था होत असेल तर मग भक्तीचा एवढा अभ्यास तरी कशा करता करावायचा. म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्व देऊ नकोस. तीही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरला की पावावा, तो आभारूही जीवा सावेच ना. त्याने ज्यावेळी माझी आठवण करावी त्यावेळेला स्मरण करताच पावावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. ते ऋणवयपणा देखोनी अंगी, मी आपुल्याची उत्तीर्णात्वा लागी, भक्ताच्या तनु त्यागी परिचयो करी. तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेला पाहून त्या आपल्याच कर्जाच्या फेडी करता मी भक्ताच्या देह पडण्याच्या वेळी त्याची सेवा चाकरी करतो. देह वैकल्पाचा वारा जडे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पिंजरा स्वीतयाती. देहांतसमयीच्या व्याकुळतेचा संबंध कदाचित माझ्या सुकुमार भक्ताला लागेल, म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. वरी आपुल्या स्मरणाची वायली हिव ऐशी करी, सावली ऐशेने नित्य बुद्धी संचली मी आणि तया ते. शिवाय आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त व थंडगार अशी सावली ती त्या पिंजऱ्यावर मी करतो. अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला देतो. म्हणून देहांतीचे साकडे माझ्या काहीच न पडे, मी आपुलिया ते आपुलेकडे सुखेची आणि. म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही. माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही सायास न पडता आणतो. वरचील देहाची गवसणी फेडून, हाच अहंकाराचे रज झाडून, शुद्ध वासना निवडून आपण आपा मिळवी.
आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून अहंकार रूपी वरवर असणारी धूळ झाडून व शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो. उठितलं आणि भक्त तरी ते विशेष एकावंतीचा ठाव नाही, म्हणून या करता काही वियोग वैसा न वाटे. आणि भक्ताला जरी देहात असताना देखील विशेषतः देह तादम्याचा पत्ता नसतो, म्हणून देह त्या करताना त्या देहाचा वियोग असा वाटत नाही ना. तरी देहांतीची म्या यावे, मग आपण याते द्यावे, हेही नाही स्वभावे जे आधी समज मिळले. अथवा मरणाच्या वेळेलाच मी यावे आणि नंतर त्यांना आपल्याकडे न्यावे, म्हणजे आपल्या स्वरूपात मिळवावे असे करावे लागत नाही, कारण ते भक्त आधीच मला सहज मिळालेले असतात. एरी शरीराची असलेली असते, पण हेची सावली वाचून चंद्रिका ते खेळी चंद्रीचा आहे. एरवी चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला तरी ते चांदणे चंद्राच्या ठिकाणी असते. त्याप्रमाणे शरीर रूपी पाण्यात जरी तो भक्त दिसला तरी तो नुसता भास मात्र आहे, वास्तविक तो माझ्या स्वरूपीच आहे. ऐसे जे नित्ययुक्त तया अशी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीच होती. याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात त्यांना मी नेहमी जवळच आहे, म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. मग क्लेश तरुची वाडी जे तापत्रयाची सगळी जे मृत्युकाशी कुरोडी सांडली आहे, म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. नंतर ते शरीर दुःखरूप वृक्षाची बाग व अध्यात्मादी तीन तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्यूरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे. हॅलो हॅलो. पाचे ओती देव विंचवांचे जे भ्रमाचे भरलेले व संशयाने ओतलेले आहे, फार काय सांगावे. जे विंचवाचे पेव आहे. आवाज येतो का? काही आवाज येतो का? आवाज येतो का माझा? काय झालं? जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पानगंगेचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे शरीर वाघाचे वस्तीस्थान आहे, जे वेशेच्या स्नेहाप्रमाणे दिखाऊ आहे, जे विषयाचा अनुभव आणून देणारे सुपूज यंत्र आहे, जे लावेचा कळवळा निवालिया विशोधकाचा गळाळा, जे विश्वासू अंगवाळा सवचोराचा राक्षसाची दिखाऊ कळकळ आहे, जे निवालेल्या विषाचा घोट आहे, जे सावाचे सोंग घेतलेला चोराचा मिळविलेला विश्वास आहे.
जे कोडियाचे केव, जे काळ सर्पाचे मार्दव, जे गौरीचे स्वभाव गायन, जे रगत पित्याचे आलिंगन आहे, जे हटकून मारणाऱ्या सापाचा मऊपणा आहे, व जे पारध्याचे स्वाभाविक गायन आहे, जे वैर्याचा पाहुणचारू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थाचा, जे शत्रूचा पाहुणचार आहे, जे दुष्ट लोकांचा सन्मान आहे, हे राहू द्या, जे सर्व अनर्थाचा, हे सर्व अनर्थाचा समुद्र आहे, जे स्वप्नी देखील स्वप्न, जे मृगदळ सांसित न लेवन, जे धूम्रजांचे गगन ओतले आहे, जे जे शरीर स्वप्नात पाहिले स्वप्न आहे, अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रान आहे, किंवा जे शरीर म्हणजे धुराच्या कणाने बनवलेले आकाश आहे, ऐसे जे शरीर ते ते न पावतीच पुढची नर, हे होणे ठेले अपार स्वरूप माझे, असे जे अनर्थकारक व खोटे जे शरीर, ते जे पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत, त्यास पुन्हा प्राप्त होत नाही. थांबायचं का ताई इथं आपण? हॅलो. हा झालं वाटतं, 50 झाले हो हो वाटतं. हो ताई, थांबूया तिथं. हा अं, थांबूया. ठीक आहे, हो ओके. चालेल. दादा, श्रीराम पसायदान घ्यायचंय का? हो, नाही तर दादा सांगत असतील तर मग थांबूयात. पसायदान राहू देत, दादा बोलतील तर. हा चालेल, वेळ झाला ना. हा. किती वाजले? हा. हा. हॅलो दादा. नाही असेल, हो आहे मी. असेल तर पसायदान ताई 1-2 मिनिटात घ्या पटकन, मग मी बर. सांगतो आता आपल्याकडे 5 हा, हरकत नाही. विश्वात्मके येणे वागिज्ञ तोषावे, तोषोडी मज द्यावे पसाय दानये, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मी सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्व ही सदा सज्जन सोयरी होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी, भजी जो आदी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजीवी विशेषी लोकी, द्रष्टा दृश्य विजयी ओवावे जी, येत म्हणे विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. झालं ताई. हो, छान काय ताई. बसन का? आपलं वाचन आज खूप, हो नाही, वेळ आपलं घेतला ना? वाचन आज खूप छान. हो हो ताई, आपलं वाचन आज खूप सुंदर झालं, छान झालं. झालं का? महत्वाचे आपण आज अक्षरब्रह्म योग जो शिकतो आहे, हम्म, त्याच्यातील 3 महत्वाचे मुद्दे आज आपण शिकलो आहोत. म्हणजे हम्म, ते असे, म्हणजे अक्षर म्हणजे काय, जे क्षर पावत नाही अशा दृष्टीने सुद्धा ते अक्षर आहे. परंतु ओंकार हे जे काही स्वरूप म्हणजे ईश्वराचं सांगितलेलं, त्याविषयी पण ज्ञानेश्वर असं म्हणतात की ओंकाराचा जप करताना, म्हणजे प्राणा जो हृदयामध्ये म्हणजे जी नाडी आहे सुषुप्ना, त्या नाडीचा मध्ये प्राण आणून ते प्राण मूर्धनी आकाशापर्यंत नेणे, म्हणजे भोईच्या मध्यापर्यंत ते नेऊन त्याच्यानंतर ओंकार जसा ज्याप्रमाणे त्या एका बिंदूवर स्थिर आहे, अशा पद्धतीने त्या ओंकाराचं स्मरण करत करत करीत, म्हणजे आकार उकार मकार या 3 मात्रांच्या अर्धरूपी आणि बिंदू मध्ये जशा नाहीशा झालेल्या वाटतात,
त्या पद्धतीने तिथे प्राणवायू स्थिर करावा आणि त्या अक्षर ब्रह्माचं आपण जेव्हा स्मरण करू तेव्हा त्या अवस्थेतच म्हणजे त्या प्रकृतीच्या पलीकडे गेल्यानंतर तो भक्त त्या परब्रह्म स्वरूपाला किंवा ब्रह्मप्राप्तीला प्राप्त होतो असं आपल्याला माऊली सांगतात. आणि मग तो इंद्रियांच्या पलीकडे गेलेला आहे. आता त्याला जरी मरण आलं तरी सुद्धा त्याचं फक्त देह सुटून जाईल, कारण तो तो आधीच त्या आधीच तो भक्त त्या परब्रह्म रूपाला आधीच मिळालेला आहे. म्हणजे काय की अजून उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे नदी जर का समुद्रात मिळाली तर ती परत तशी येणार नाही उलटी. तशाच पद्धतीने भक्त जर का परब्रह्म स्वरूपाला जाऊन मिळालेला आहे म्हणजे तो आता त्याच्यामध्ये लीन झालेला आहे, तर त्याच्यामुळे त्याच्या शरीर आणि बाकीच्या गोष्टींनी कितीही कार्य केली तरी त्याला काही महत्वच उरत नाही असं आपल्याला भगवंत सांगत आहेत. म्हणजे भक्ताची जी काही अवस्था आहे त्या अवस्थेचं अत्यंत सुरेख वर्णन माऊली आपल्याला इथे करून देतात. म्हणजे आणि त्याच्या पुढे जाऊन भगवंत असं म्हणतात की जसं कर्जदाराचं कर्ज फेडण्यासाठी तो कर्जदार त्याच्या दारात जाईल तसा मी माझ्या भक्तांचा सेवा करणारा चाकरी करणारा आहे. म्हणजे त्याला एक सुंदर अभंग आपल्याकडे आहे की देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी. त्याचं प्रत्यक्ष वर्णन माऊलींनी इथे केलेलं आहे. म्हणजे तसं का होतं त्याचं कारण माऊली इथे आपल्याला देतात. म्हणजे त्या आत्म्यावर जेव्हा देहरूपाची गवसणी अहंकाराची धूळ झटकून शुद्ध वासना सगळी काढून टाकून फक्त भक्त त्या परमात्म्यामध्ये ऐक्य पावलेला आहे अशी अवस्थाचं वर्णन माऊली इथे करतात. फार सुंदर असं ते वर्णन आहे. आणि त्याच्या पुढचे जाऊन जे काही बाकीचे श्लोक आहेत किंवा बाकीचे जे ओव्या आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं असं सांगितलेलं आहे की देह हा कसा भ्रम आहे आणि त्या भ्रम म्हणजे कसं त्या शरीरातला वाघ म्हणजे जो आत्मा आहे हे त्याचं वस्तिस्थान आहे. बरोबर. आणि त्या वस्तिस्थानाला जसं महत्व नाही किंवा जसा वेश्येच्या स्नेहाला दिखाऊपणा असतो बरोबर, किंवा राक्षसांची कळकळ हे दिखाऊ असते बरोबर, किंवा चोरांनी घेतलेलं सावाचंच म्हणजे चांगल्या व्यक्तीचं सोंग हे जसं दिखाऊ आहे बरोबर, किंवा सापाच हटकून मरण आणणाऱ्या म्हणजे म्हणजे पडून राहिलेल्या अजगरासारखा मऊ असणारा साप किंवा पारध्याचं स्वाभाविक सुंदर गायन किंवा शत्रूचा पाहुणचार हा जसा सर्व अनर्थांचं मूळ आहे किंवा समुद्र आहे तसाच हा देह समजावा. आणि तो शरीर या म्हणजे स्वप्नामध्ये पाहिलेलं स्वप्न जसं असतं तसं हे शरीर आहे. त्यामुळे शरीराचा विचार करायचाच नाहीये. विचार करायचा आहे तो आत्मरूपी परब्रह्म म्हणजे आत्म्याचा आणि आत्मज्ञानाचा आणि आत्मज्ञानाच्या पुढे जाऊन मिळणाऱ्या परब्रह्माचा विचार भक्ताने करायचा आहे किंवा साधकांनी करायचा आहे असं आपल्याला माऊली सांगतात. हे ते 3 मुद्दे आज आपण शिकलेलो आहोत. म्हणजे अत्यंत सुरेख असे 3 मुद्दे इथे आपण पाहिले. आणि त्याच्याशिवाय मला फक्त एक छोटासा मुद्दा सांगायचा होता की आता आपलं वाचनासाठी या आठवड्यात शुक्रवार साठी पण एक वाचकाची आवश्यकता आहे. तर आपण यादीप्रमाणे ज्यांनी नाव दिलेलं आहे त्यांनी कृपया स्वतःहून पुढे या की आता वाचनाचा तुमचा नंबर आला. अनेक वेळा पुकारून सुद्धा लोक येत नाहीत पुढे वाचायला. तर असं कृपया करू नका. आपला नंबर ज्या पद्धतीने अशी आपली नावं कळवा. आणि आता शुक्रवारसाठी आपल्याला एका वाचकाची गरज आहे. तसंच पुढच्या आठवड्यातील वाचक मी आता मेसेज पाठवतो गटावर, तर कृपया तेवढी नावं स्वतःहून पुढे येऊन सांगा की कोण शुक्रवारी वाचतोय किंवा त्याच्या पुढे वाचतोय असं. चालेल. अजून कुणाला काही सांगायचं असेल तर सांगा. हा, जय श्रीकृष्ण काही दादा. खूप छान झालं विवेचन. खूप हो. चांगलं सांगितलं. आणि हे खरं तर तिन्ही ते मुद्दे आणि आम्हाला तर हा विषय डोक्यावरून जाणारच आहे, पण तुम्ही मध्ये मध्ये समजावून सांगता ते थोडस तरी कळतं. खूप छान वाटलं. हो. आणि त्याच्या पुढे वासनात्मक विश्व कसं काम करतं याच्यावर